नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेल्या प्रश्नांची सिरीज चालू करत आहोत. हा या सिरीजमधला पहिला व्हिडिओ असल्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले मात्र तुलनेने सोपे असलेले प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे या 30 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे बरोबर देण्याचा प्रयत्न केला आणि 30 पैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता आली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतीय संविधानाचा कोणता भाग हा मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? तर भारतीय संविधानातील भाग 3 हा मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानातील महत्त्वाची कलमे, महत्त्वाचे भाग आणि महत्त्वाच्या अनुसूची याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण इतर पर्याय देखील बघूया. भाग 1 हा कशाशी संबंधित आहे? तर भारतीय संविधानातील भाग 1 हा संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर भाग 2 हा कशाशी संबंधित आहे? तर भाग 2 मध्ये भारतीय संघराज्यातील किंवा संविधानातील नागरिकत्वाच्या संबंधित ज्या तरतुदी आहेत त्या भाग 2 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भाग 2 हा नागरिकत्वाशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 4 मध्ये कशाचा समावेश होतो? तर भारतीय संविधानातील भाग 4 मध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत त्यांचा समावेश हा संविधानाच्या भाग 4 मध्ये केला जातो. त्यामुळे ही तिन्ही चारही गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, भारताचे राष्ट्रचिन्ह कुठून स्वीकारलेले आहे? तर जे भारताचे राष्ट्रचिन्ह आहे ते स्वीकारलेले आहे सारनाथ येथील अशोक स्तंभावरील जी सिंहाची मूर्ती आहे त्याच्यावरून भारताचे राष्ट्रचिन्ह स्वीकारलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आणि त्याच्याखालीच भारताचे ब्रीदवाक्य सत्यमेव जयते हे देखील नमूद केलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण नियुक्त करतो? तर केवळ महाराष्ट्रच नाही तर प्रत्येक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती ही देशाच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आणि हे जे राज्यपाल आहेत ते केंद्र सरकारचे राज्यातील प्रतिनिधी असतात हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, सत्यमेव जयते याचा अर्थ काय आहे? तर अशा स्वरूपाचे प्रश्न देखील पेपरमध्ये तुम्हाला विचारले जातील. तर सत्यमेव जयते याचा अर्थ होतो की नेहमीच सत्याचा विजय होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 सत्याचा विजय हे. आता परीक्षेमध्ये अजून याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. ते कशा स्वरूपाचे असतील? तर सत्यमेव जयते हे जे भारताचे ब्रीदवाक्य आहे हे एक लक्षात ठेवा. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. हे कोठून घेतलेले आहे असा प्रश्न विचारू शकतात. तर हे घेतलेले आहे मुंडक उपनिषदातून. मुंडक उपनिषद हा जो ग्रंथ आहे प्राचीन ग्रंथ याच्यामधून सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य घेतलेले आहे. आणि हे जे ब्रीदवाक्य आहे ते अशोक स्तंभावरील ज्या सिंहाच्या मूर्ती आहेत त्याच्याखाली देवनागरी लिपीत लिहिलेले आहे. त्यामुळे याची लिपी देखील तुम्हाला विचारू शकतात की कोणत्या लिपीमध्ये आहे? तर हे आहे देवनागरी लिपीमध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादृष्टीने लागू झाली? तर पंचायत राज व्यवस्था ही देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर संविधानाच्या ज्या काही महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर पंचायत राज व्यवस्था ही भारतीय राज्यघटनेच्या 73वी घटनादुरुस्ती जी झाली
त्या घटनादुरुस्तीनुसार लागू झाली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही जी 73वी घटनादुरुस्ती आहे ती लागू झाली 24 एप्रिल 1993 पासून. आणि त्यामुळेच हा जो 24 एप्रिल दिवस आहे तो दिवस भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो. परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की राष्ट्रीय पंचायत राज दिन किंवा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर त्याचे उत्तर असेल 24 एप्रिल हे. आणखीन एक प्रश्न ते 73व्या घटनादुरुस्तीवर विचारू शकतात की या 73व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये काय समाविष्ट केले, तर याच्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 9 आणि अनुसूची 11 याचा समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे आहे, ही जी 74वी घटनादुरुस्ती आहे ती कशाशी संबंधित आहे, तर ही आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिकांशी संबंधित. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, 73वी घटनादुरुस्ती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित म्हणजेच पंचायत राजशी, आणि 74वी जी घटनादुरुस्ती आहे त्याही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिकाशी संबंधित. प्रश्न क्रमांक 6, 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या, तर परीक्षेत तुम्हाला करंट अफेअर किंवा चालू घडामोडींच्या संबंधित अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा ही पॅरिस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता या ज्या स्पर्धा होत्या याच्यामध्ये भारताची कामगिरी कशी होती, तर या स्पर्धेमध्ये भारत या देशाने एकूण 6 पदके पटकावली. या 6 पदकांमध्ये एक पदक हे रौप्य पदक होते म्हणजेच आपण सिल्वर मेडल म्हणतो, आणि इतर 5 पदके जी आहेत ती होती कांस्य किंवा ब्रॉन्झ मेडल. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जाईल की 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण किती पदके पटकावली, तर त्याची संख्या आहे 6. प्रश्न क्रमांक 7, भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते, तर अशा पहिल्या ज्या काही महत्त्वाच्या घटना असतात किंवा गोष्टी असतात याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर भारताचे पहिले सरन्यायाधीश होते हरिलाल जे कानिया आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. मग सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर सध्या भारताचे जे सरन्यायाधीश आहेत ते आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत हे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. 53वे सरन्यायाधीश. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर वाय व्ही चंद्रचूड हे जे आहेत ते भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहिलेले आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा की सर्वाधिक काळासाठी सरन्यायाधीश कोण राहिलेला आहे, तर ते आहेत वाय व्ही चंद्रचूड, आणि जवळपास 7 वर्ष ते सरन्यायाधीश या पदावर कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 8, लोकसेवा हा शब्द कोणत्या मूल्यांशी संबंधित आहे, तर असे काही जनरल प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसून येतील. हे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये सापडणार नाहीत. मग ते सोडवायचे कसे, तर हे प्रश्न समजून घ्यायचे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की लोकसेवा हा शब्द कोणत्या मूल्याशी संबंधित आहे, तर लोकसेवेचा मुळात अर्थ काय होतो, तर जनतेची सेवा करणे किंवा लोकांची सेवा करणे. मग तो कोणत्या मूल्याशी संबंधित असेल, तर सेवा या मूल्याशी तो संबंधित असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न व्यवस्थित समजून घेतला की अशा स्वरूपाच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर देता येतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते, तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. राजस्थान या राज्याचा क्षेत्रफळानुसार पहिला क्रमांक लागतो
त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश या राज्याचा क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र हे राज्य. त्याचबरोबर तुम्हाला लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कोणते आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर लोकसंख्येनुसार पहिल्या क्रमांकावर आहे राज्य उत्तर प्रदेश हे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10, संगणकाचा मेंदू म्हणून कोणता भाग मानला जातो? तर संगणकाचा मेंदू म्हणून CPU हा भाग मानला जातो. आता परीक्षेत तुम्हाला या CPUचा लॉंग फॉर्म देखील विचारू शकतात. तर याचा लॉंग फॉर्म होतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा, त्यामुळे हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा जो CPU आहे त्याला मेंदू असं का म्हटलं जातं संगणकाचा? तर हा संगणकाच्या सर्व भागांवरती नियंत्रण ठेवतो आणि दिलेल्या सर्व सूचनांवर प्रक्रिया करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला माहीत आहे की भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू हे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. आता सरदार पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते, त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते किंवा पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान त्याचबरोबर गृहमंत्री होते. त्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही? तर दिलेल्या पर्यायांपैकी गोदावरी, भीमा, नर्मदा आणि तापी या चारही नद्या जर बघितल्या तर सर्व नद्या महाराष्ट्रातून वाहतात. मात्र ही जी नर्मदा नदी आहे ती फक्त 54 किलोमीटर, ती पण नंदुरबार जिल्हा जो आहे त्या नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरी सीमेवरून म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तरी सीमेवरून वाहते. त्यामुळे ह्या जर चारीपैकी विचार करायचा झाला तर नर्मदा नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही असं या प्रश्नाचे उत्तर येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. कारण ही जी नर्मदा नदी आहे तिचा मुख्य प्रवाह हा गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये आहे. तर इतर ज्या 3 नद्या आहेत गोदावरी नदी, भीमा नदी आणि तापी नदी या तिन्ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, तर अशा स्वरूपाचे देखील काही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसतील. 400चे 30% म्हणजे किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे 400चे 30% किती येणार आहे? तर या 2 शून्यला हे 2 शून्य गेले आणि 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? तर परीक्षेत तुम्हाला अशा स्वरूपाचे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. त्यामुळे देशातील सर्व महत्त्वाचे दिवस व्यवस्थित लक्षात ठेवा, एका कागदावर लिहून काढा आणि पाठ करा. तर राष्ट्रीय मतदार दिन हा साजरा केला जातो दरवर्षी 25 जानेवारी या दिवशी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आपल्याला माहीत आहे 26 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि 2 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर अशा स्वरूपाचा प्रश्न देखील तुम्हाला पेपरमध्ये 100% विचारला जाईल. तर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी. कारण हा जो दिवस आहे तो वि. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो आणि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल.
आता हे झालं मराठी भाषा गौरव दिनासंबंधित. परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो दरवर्षी 1 मे या दिवशी. त्यामुळे हे लक्षात ठेवा, या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. मराठी भाषा गौरव दिन म्हटलं की 27 फेब्रुवारी हा दिवस लक्षात ठेवायचा आणि मराठी राजभाषा दिन म्हटलं की 1 मे हा दिवस लक्षात ठेवायचा. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती संस्था ही भारतातील न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था आहे? तर भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर ती आहे सर्वोच्च न्यायालय. हे सर्वोच्च न्यायालय हे भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि याचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे दिल्ली येथे. त्याचबरोबर ही जी उच्च न्यायालये आहेत ती त्या त्या राज्यामधील सर्वोच्च संस्था असेल न्यायिक व्यवस्थेतील. त्यानंतर ही जी जिल्हा न्यायालये असतात ती प्रत्येक जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था असेल. आणि ह्या एकूण न्यायव्यवस्थेच्या बाबतीत बोलायचे झाले तर सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च संस्था असेल. प्रश्न क्रमांक 17, RTI कायद्याचा उद्देश काय आहे? तर राईट टू इन्फॉर्मेशन हा जो कायदा आहे, माहितीचा अधिकार कायदा, याचा उद्देश काय आहे? तर माहितीचा अधिकार मिळवून देणे. प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार मिळवून देण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आला होता. आणि हा जो RTI कायदा किती सालचा आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा आहे 2005 सालचा कायदा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. या कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाला सरकारी माहिती मिळण्याचा किंवा सरकारी माहिती मागण्याचा अधिकार असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताची जी काही राष्ट्रीय प्रतीके आहेत त्याच्यावरती देखील 100% प्रश्न विचारले जातात. तर त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येथे महत्त्वाचा आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे रॉयल बेंगॉल टायगर म्हणजेच वाघ. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर याचे इंग्लिशमधले नाव देखील विचारले जातं. तर याला पॅन्थेरा, सायंटिफिक नाव पॅन्थेरा टायग्रिस म्हणून ओळखलं जातं. पॅन्थेरा टायग्रिस हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये आपल्याला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी असणार आहे मोर हा. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय फूल कोणते असा देखील प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. तर भारताचा राष्ट्रीय फूल आहे कमळ. हे कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय फळ कोणते असा प्रश्न येऊ शकतो. तर याचे उत्तर असेल आंबा. फळांचा राजा आंबा असतो. त्याच्यानंतर आपल्याला राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ते देखील माहीत असणं आवश्यक आहे. तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे वड, वडाचे झाड हे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये आपल्याला असा देखील प्रश्न विचारू शकतात की भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? तर भारताचा वारसा प्राणी असणार आहे हत्ती हा. हत्ती हा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून ओळखला जातो. तर हे काही महत्त्वाचे राष्ट्रीय प्रतीके आहेत, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता दिवस हा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो? तर महात्मा गांधी यांचा जो जन्मदिवस आहे म्हणजेच 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हा जो 2 ऑक्टोबर आहे तो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देखील साजरा केला जातो जागतिक लेवलला. त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा कधी साजरा केला जातो? तर 2 ऑक्टोबर रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, संगणकातील कीबोर्ड हे कोणते उपकरण आहे? मुळात हा जो कीबोर्ड आहे याचा उपयोग काय असतो? तर याच्यामार्फत आपण संगणकाला काहीतरी माहिती किंवा इन्स्ट्रक्शन देत असतो. म्हणजेच हा इनपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जे डिव्हाइस वापरून आपण संगणकाला काही सूचना देतो
किंवा संगणकाला माहिती देतो त्यांना इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. तर जे उपकरण संगणकातील वेगवेगळी प्रक्रिया झालेली माहिती आपल्याला दाखवतात त्यांना आउटपुट डिव्हाइस म्हणतात. परीक्षेमध्ये या इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइसवरती प्रश्न खूप वेळा विचारले जातात, त्यामुळे लक्षात घ्या. आउटपुट डिव्हाइस कोणते असू शकतात? तर मॉनिटर काय करतं, तर आपण जी काही प्रक्रिया केलेली माहिती असेल संगणकाने ती आपल्याला दाखवतं, त्यामुळे मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. त्याचबरोबर प्रिंटर आपल्याला प्रिंट करून माहिती देत असतं, त्यामुळे प्रिंटर, मॉनिटर यासारखे जे उपकरणे आहेत ते आउटपुट डिव्हाइस म्हणून ओळखली जातात. प्रश्न क्रमांक 21. भारतीय संसदेमध्ये किती सभागृह आहेत? तर सर्वात आधी आपण भारताची जी संसद आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते बघूया. याच्यामध्ये पहिली गोष्ट असते ती म्हणजे भारताचे राष्ट्रपती. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते ती म्हणजे लोकसभा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे राज्यसभा. म्हणजेच भारताची जी संसद आहे ती या 3 घटकांनी मिळून बनलेली आहे: राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. आपल्याला प्रश्नामध्ये किती सभागृह आहेत असं विचारलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जातो की भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून कोणते सभागृह ओळखले जाते? तर भारतीय संसदेतील जी राज्यसभा आहे त्याला वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते, तर जी लोकसभा आहे तिला कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही इंडियन हायकोर्ट ॲक्ट्स 1861 नुसार 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. हा जो कायदा आहे ब्रिटिशांनी केलेला, इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861, या कायद्यानुसार सन 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली. त्यामुळे हा कायदा देखील लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये हा कायदा देखील विचारू शकतात की कोणत्या कायद्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती म्हणून. प्रश्न क्रमांक 23. हमाल किंवा शिपाई या पदासाठी कोणते गुण आवश्यक आहेत? तर परीक्षेमध्ये काही प्रश्न आपली ज्या पदासाठी परीक्षा आहे त्या पदावरती देखील विचारू शकतात, त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये तुम्हाला दिसू शकतील. तर हमाल किंवा शिपाई या पदासाठी सर्वात आवश्यक असलेले गुण कोणते आहेत? तर ते आहेत शारीरिक क्षमता आणि शिस्त. हे जे पद आहे या पदासाठी अतिशय चांगली शारीरिक क्षमता असायला हवी, त्याचबरोबर शिस्त असायला हवी, कामाची तत्परता असायला हवी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? आता मागाशीच एका प्रश्नाचे उत्तर पाहताना आपण पाहिलं होतं की भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मोर हा जो पक्षी आहे तो सौंदर्य आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 25. 1 किलो इज इक्वल टू किती ग्रॅम? 1 किलो हे एक युनिट आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचे ग्रॅममध्ये व्हॅल्यू किती होते ते आपल्याला ओळखायचे आहे. तर 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम होय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला याचप्रमाणे 1 क्विंटल म्हणजे किती असा देखील प्रश्न विचारू शकतात. तर 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. त्याच्यानंतर 1 टन म्हणजे किती किलो असा प्रश्न येऊ शकतो. तर 1000 किलोचा 1 टन होतो. त्यामुळे या 2 गोष्टी आहेत त्या देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 26. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर जय जवान आणि जय किसान ही जी घोषणा आहे
ती लाल बहादूर शास्त्री यांनी दिली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांचे 1965च्या दरम्यान युद्ध चालू होते, त्यावेळी भारतातील जे जवान आहेत त्याचबरोबर जे किसान आहेत त्यांना मोटिवेट करण्यासाठी किंवा त्यांना प्रेरणा देण्यासाठी जय जवान आणि जय किसान अशी घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली होती. ते तेव्हाचे पंतप्रधान होते. अशा ज्या काही महत्त्वाच्या घोषणा आहेत विविध राज्यकर्त्यांनी किंवा महत्त्वाच्या नेत्यांनी दिलेल्या, त्याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे त्या देखील तुम्ही बघून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्राचा स्थापना दिवस कधी असतो? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा करण्यात आलेली? तर 1 मे 1960. 1 मे 1960 हा जो दिवस आहे, या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून कोणता दिवस ओळखला जातो? तर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस हा 1 मे रोजी साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे भारत हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. भारत हा देश लोकशाही या तत्वावर चालणारा देश आहे. त्याचबरोबर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देखील देश असल्यामुळे जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारत ओळखला जातो. त्याचबरोबर तुम्हाला जर पेपरमध्ये असा प्रश्न विचारला की जगातील सर्वात जुनी लोकशाही कोणत्या देशात आहे किंवा जगातील सर्वात जुनी लोकशाही पद्धतीसाठी कोणता देश ओळखला जातो? तर त्याचे उत्तर असेल अमेरिका आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29, गणितावरती देखील अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर हा प्रश्न बघूया आपण. एका आयताची लांबी 10 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताची परिमिती किती? तर अशा प्रकारे सूत्रांवरती हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो अशा स्वरूपाचा. तर आयताची परिमिती आपल्याला काढायची आहे याच्यामध्ये. तर आयताच्या परिमितीचे सूत्र काय असते? तर आयताची परिमितीसाठी सूत्र आहे 2 गुणुले लांबी अधिक रुंदी. तर याच्यामध्ये आपण आता किमती घालूया. 2 गुणुले लांबी आहे 10 सेंटीमीटर अधिक रुंदी आहे 5 सेंटीमीटर. 10 आणि 5 15 म्हणजे 2 गुणुले 15 किती आले? 30 सेंटीमीटर. हे आपले उत्तर असेल. तर परीक्षेत अशा स्वरूपाचे परिमिती किंवा क्षेत्रफळावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 30 सेंटीमीटर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आता यातलाच संबंधित असलेला आयताचे क्षेत्रफळ याचे सूत्र काय आहे ते देखील आपण बघूया. तर आयताचे क्षेत्रफळ कसे काढले जाते? तर लांबी गुणुले रुंदी हा फॉर्म्युला वापरून किंवा हे सूत्र वापरून आपण आयताची क्षेत्रफळ काढू शकतो. त्यामुळे हे दोन्ही सूत्रे लक्षात ठेवा. या दोन्ही सूत्रांचा तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोग होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, शासकीय कार्यालयात शिपायाची मुख्य जबाबदारी कोणती असते? तर प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये शिपाई हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. कारण याच्यामध्ये दैनंदिन कार्यालयातील जी काही कामकाजातील सुसूत्रता आहे ते सांभाळण्याचे काम शिपायाचे असते. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे काम असून हे कार्यालयाचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते. तर शिपायांची मुख्य जबाबदारी असते ती म्हणजे कार्यालयीन सहाय्य करणे व कार्यालयाची शिस्त राखणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आपण जी या बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी सिरीज चालू केलेली आहे त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे. अशाच प्रकारे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेल्या प्रश्नांची ही सिरीज अशीच कंटिन्यू राहील. त्याचबरोबर तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या टॉपिकवरती
व्हिडिओ बनवून अपेक्षित असेल किंवा अजून कोणत्या प्रकारची या परीक्षेसाठी मदत आवश्यक असेल तर तसं तुम्ही मला सांगू शकता, किंवा PYQचे ॲनालिसिस मी घ्यावे असे तुम्हाला वाटत असेल तर तसे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या 30 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता आली ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.